नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, पुरंदर विमानतळ प्रकल्पाला आमची जमीन द्यायची नाही, आम्हाला तुमचा प्रकल्प नको आहे, मात्र शासन एक आदेश काढतंय, परंतु कोणत्याही परिस्थितीमध्ये हा प्रकल्प आम्ही होऊ देणार नाही, तसेच सर्वे करणाऱ्या अधिकाऱ्यांना देखील आम्ही कुठल्याही प्रकारचं सहकार्य करणार नाही, असा निर्धार शेतकऱ्यांनी केलेला आहे। यावरून आता केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे। पुरंदरच्या भूमिपत्रांवरती कुठलाही अन्याय केला जाणार नसल्याचं त्यांनी सांगितलंय। लोहगाव येथील नवीन विमानतळावरती काल मोहोळ यांच्या हस्ते उड्डाण यात्री कॅफेचं उद्घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते। मोहोळ म्हणाले की पुरंदर विमानतळाच्या संदर्भात नव्यानं कुठेही विमानतळ करायचं असेल तर जागा ही राज्य सरकार देते। MIDCच्या माध्यमातून ती जागा संपादित केली जाते। प्रत्येक गावाला एक उपविभागीय दर्जाच्या अधिकाऱ्याची नेमणूक केलेली आहे। भूसंपादनाची प्रक्रिया आता वेळ घेते, लवकरच ते सुद्धा काम सुरू होईल। भूमिपुत्रांना न्याय हा दिलाच पाहिजे। आम्ही कोणीही त्या मताचे नाही की भूमिपुत्रांना बाजूला ठेवून किंवा त्यांचं मत विचारात न घेता काम करावं। पुणे पश्चिम महाराष्ट्राच्या दृष्टीनं सर्वात महत्त्वाचं ते विमानतळ आहे, त्यामुळे भूमिपुत्रांवरती कुठलाही अन्याय केला जाणार नसल्याचं त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय। विरोध असताना जमीन संपादित कशी करता? प्रकल्पाच्या जागेचं भूसंपादन करण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांनी उपजिल्हाधिकारी नियुक्त केले असून त्यांच्या माध्यमातून सर्व प्रक्रिया पार पाडण्याचे आदेश देखील दिलेले आहेत। दरम्यान येत्या काही दिवसांमध्ये जमिनीच्या 7/12 उतार्यावरती भूसंपादनाचे शिक्के मारण्यात येणार असून शेतकऱ्यांना नोटीस देण्यात येणार असल्याचं देखील सांगण्यात आलंय। त्या विरोधात देखील शेतकरी आक्रमक झालेले आहेत। आमचा विरोध असताना आमच्या हक्काची जमीन संपादित कशी केली जाऊ शकते असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केलेला आहे। यावरती मात्र कुठलीही प्रतिक्रिया मुरलीधर मोहोळ यांनी दिलेली नाही। तर मित्रांनो, अशा पद्धतीने आता मंत्री साहेब म्हणतायत की पुरंदरच्या विकासाचं काम हे भूमिपुत्रांचं मत विचारात घेऊनच केले जाणार आहे। यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।